नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण बीट फ्रिक्वेन्सीच्या रिलेटेड एक्सप्रेशन बघणार आहे, डेरिव्हेशन बघणार आहे. आणि आता बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर हे समजून घ्या. पहिल्यांदा बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज, दोन फ्रिक्वेन्सी मधला फरक, त्याला आपण म्हणतो बीट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग हा जो क्वेश्चन दिसतोय तुम्हाला इथं, या क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगताना काय सांगितलंय तर दोन पद्धतीनं तीन वेळा क्वेश्चन विचारलाय आतापर्यंत. मार्च 22 ला पण विचारलाय, रिसेंटली एक्सप्रेशन विचारले त्यांनी, की त्यांनी असं सांगितलंय की हे शो करायचं आपल्याला की डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सीज, ठीक आहे, हे मॅक्सिमम साठी आणि मिनिमम साठी सेम असतो. मग त्यालाच आपण काय म्हणतो, बीट फ्रिक्वेन्सी म्हणतो. मग हे आपल्याला कंडिशन्स प्रूव्ह करायच्यात, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. मग आता हे एक्सप्रेशन जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर काय कन्सिडर करावं लागेल, तर या एक्सप्रेशन मध्ये कन्सिडर करताना कन्सिडर टू साऊंड वेव्स हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड अँड स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. म्हणजे या एक्सप्रेशन मध्ये अँप्लिट्यूड जे असणार आहे वेव्हची, ती कशी राहणार आहे, सेम राहणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट राहणार आहे. पण फ्रिक्वेन्सीज कशा असतील, डिफरंट असतील स्लाइटली. मग आता इथं आपण मानताना असं म्हणूयात एक्स पॉइंट ऑफ मीडियम वेअर दे अराइव्ह इन फेज, N1 N2 म्हणजे डिफरंट फ्रिक्वेन्सीज असतील, टी टाइम, आणि ए काय असणार आहे, अँप्लिट्यूड असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट झाला. लेटचा तुमच्या लक्षात आला असेल पार्ट. यामध्ये पार्ट कसा असणार आहे बघा, तर डिस्प्लेसमेंट ऑफ इच वेव्ह ऑफ एनी इन्स्टंट ऑफ टाइम आर गिव्हन बाय, म्हणजे ज्या दोन वेव्ह आहेत त्या दोन वेव्हच्या दोन डिफरंट फ्रिक्वेन्सीज असणार आहेत, त्या दोन फ्रिक्वेन्सीज मधला डिफरन्स म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी हे आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. मग त्या दोन वेव्हचं सेपरेट इक्वेशन काय असेल, तर पहिल्या वेव्हचं सेपरेट इक्वेशन बघा काय, तर y1 इक्वल टू a sin 2π n1t मायनस x अपॉन लॅम्बडावर. आणि दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन जसं आपण मागच्या एक्सप्रेशन्स मध्ये बघितलंय, y2 इक्वल टू a sin 2π n2t मायनस x अपॉन लॅम्बडा 2. पण सिम्प्लिसिटीसाठी आपण काय करणार आहे की लेट अस अज्युम फॉर सिम्प्लिसिटी x इक्वल टू काय घेणार आपण इथं, 0 घेणार आहे. x ही लिस्नरची पोझिशन असते, ठीक आहे, जी 0 या पॉइंटला आहे. मग x ची व्हॅल्यू जर आपण इथं 0 पुट केली तर 0 पुट केल्यानंतर ना आपल्याला इक्वेशन मिळालं a sin 2π n1t आणि दुसरं मिळालं a sin 2π n2t. ठीक आहे. म्हणजे हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. ठीक आहे, वेव्हचे, दोन वेव्हचे. मग ह्याचा वापर करून आपण काय करणार आहे, तर इथं एक इक्वेशन तयार करणार प्रोग्रेसिव्ह वेव्हचं, सिंपल प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. ठीक आहे. मग ते इक्वेशन कसं तयार करायचं ते समजून घ्या. तर ह्या दोन्ही वेव्ह ज्यावेळेस इंटरफेअर होणार आहेत, ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला काय मिळणार आहे, स्टँडिंग वेव्ह मिळणार आहे. ठीक आहे. आणि ते स्टँडिंग वेव्हचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर ते इक्वेशन आपण कसं फाइंड करणार, तर ह्या दोघांची ऍडिशन केली पाहिजे. ठीक आहे. ह्या दोन वेव्हची काय केली पाहिजे, ऍडिशन. म्हणजे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या प्रिन्सिपल प्रमाणे काय की दोन वेव्हला एकत्र केल्यानंतर एक वेव्ह तयार होते. ठीक आहे. ती स्टँडिंग वेव्हचं इक्वेशन आपण इथं तयार करणार आहे. मग आता इथं काय होणार बघा, y इक्वल टू y1 प्लस y2, y इक्वल टू y1 काय सांगा, a. आता इथं a आहे, इथं a आहे, मी कॉमन काढतो आणि आत लिहितो साइन 2π n1t प्लस साइन 2π n2t. इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे. मग आता इथं असं येणार आहे y इक्वल टू a. आता इथं फॉर्म्युला आपण वापरणार कोणता, साइन c प्लस साइन d चा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे. मग आता हा फॉर्म्युला तर आपला झालाय ह्याच्या अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये सुरुवातीच्या. मग काय सांगा फॉर्म्युला, साइन c प्लस साइन d. फॉर्म्युला आहे 2 साइन c प्लस d अपॉन 2 कॉस c मायनस d अपॉन 2. आता नीट समजून घ्यायचं, c प्लस d अपॉन 2 म्हणजे c म्हणजे हा पार्ट आहे, d म्हणजे हा पार्ट आहे. ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला असं मिळेल 2π n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू t. आणि c मायनस d अपॉन 2 ला काय मिळेल सांगा, c मायनस d अपॉन 2, तर तिथं मिळणार आहे 2π सेम n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू t मिळणार आहे. म्हणजे हे झालं c प्लस d, हे झालं c मायनस d, जे अँगल झाले. मग आपण आता या पूर्ण पार्टला रिप्लेस करणार या पार्टनं, आणि c प्लस d अपॉन 2 c मायनस d अपॉन 2 ला रिप्लेस करणार या पार्टनं. हे कळालं. ठीक आहे. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. म्हणजे हा पार्ट नाही लिहिला तरी चालतंय, पण हा माहिती असला पाहिजे तुम्हाला की कशा पद्धतीनं ते आपण लिहिलेलं आहे. आता याच्या पुढचा पार्ट असा राहणार आहे, समजून घ्या, 2 साइन c प्लस d अपॉन 2 म्हणजे हा पार्ट आहे, काय सांगा, 2π n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू t. ठीक आहे. आणि पुढे काय येणार आहे, कॉस
2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी. क्लिअर आहे? इथं काय आलं, 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 कॉस सी मायनस डी अपॉन 2 या पद्धतीने आलं. आता या स्टेप नंतर समजून घ्यायचं, ही व्हॅल्यू झाली वायची. या स्टेप नंतर जसं आपण पहिल्या इक्वेशन मध्ये सुरुवातीला टॉपिकच्या सुरुवातीला जे एक्सप्रेशन घेतलेलं ॲनालिटिकल मेथड, त्या एक्सप्रेशन मध्ये जसं ॲझ्युम केलेलं, आपण ॲझम्पशन केलेलं की आपण आर मानलेलं, ठीक आहे, ओमेगा मानलेलं, त्या पद्धतीने इथं पण आपल्याला ॲझ्युम करावं लागणार आहे. मग इथं ॲझ्युम काय करायचं बघा, समजून घ्या. लेट 2a cos 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी, त्याला आपण मानणार कॅपिटल ए. कॅपिटल ए रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपण पुट करणार n1 प्लस n2 अपॉन 2 ला n पुट करणार आहे. म्हणजे n1 प्लस n2 अपॉन 2 ला काय पुट करायचं आहे, n. या एक्सप्रेशन मध्ये लक्षात ठेवण्यासारखा भाग हाच आहे की ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन कशाला करायचं हे कळालं पाहिजे, तर तुम्हाला ओव्हरऑल खालचा पार्ट समजू शकतो. ठीक आहे, मग आता सबस्टिट्यूशन झालंय. आता व्हॅल्यू पुट करा त्याच्यामध्ये. म्हणजे y इक्वल टू इथं काय येणार आहे, तर y इक्वल टू येणार आहे हा a. ठीक आहे, त्यानंतर 2 आपला इथला कोणता पार्ट राहिला रे, इथला a राहिलाय माझा मध्ये, इथं a लिहायचा राहिलाय. ठीक आहे, मग इथं काय येणार आहे सांगा, तर इथं 2a घेतलेला आहे आपण इथं ओव्हरऑल. मग a साइन 2 पाय n1 प्लस n2 अपॉन 2 ला काय लिहिलंय आपण, n लिहिलंय. ठीक आहे, आणि इथं काय लिहिणार आहे आपण, t लिहिणार. बरं, 2 पाय nt ला ओमेगा लिहू शकतो का आपण, नाही. त्याचं कारण काय, हा n म्हणजे ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सीचा मीन आहे, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे, मिड पॉइंट आहे, म्हणून ह्या 2 पाय n ला ओमेगा लिहिता येत नाही, लक्षात ठेवायचं. आणि हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन. कळलं, हे इक्वेशन काय आहे, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग आता इथपर्यंतचा पार्ट तुमच्या लक्षात आलाय की ज्याच्यामध्ये आपण हे अज्युम केलेलं आहे. आता इथून पुढे जर आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी मधला जो काय डिफरन्स आहे, फ्रिक्वेन्सीज मधला डिफरन्स आहे, मग फ्रिक्वेन्सी इंटेन्सिटी ज्यावेळेस मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल, तर जो काय डिफरन्स आहे तो सेम राहतो, हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला ही कंडिशन वापरावी लागते. ठीक आहे, मग ही कंडिशन कशी वापरायची, काय करायचं ते आपण आता पुढे बघूयात. तोपर्यंत हा जो भाग आहे तो व्यवस्थित लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. आता आपण इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह कसं फाइंड करायचं ते बघितलं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ॲझम्पशन्स पण बघितले. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण बघूयात की दोन कंडिशन्स आहेत, एक तर इंटेन्सिटी ऑफ साऊंड मॅक्सिमम असताना, एक तर इंटेन्सिटी ऑफ साऊंड मिनिमम असताना. आता इंटेन्सिटी ऑफ साऊंड आणि ॲम्प्लिट्यूड याच्यामध्ये फरक काय, तर इंटेन्सिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूडला. त्यामुळे इंटेन्सिटी वाढली की ॲम्प्लिट्यूड वाढणार, ॲम्प्लिट्यूड वाढली की साऊंड वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दोन कंडिशन्स आहेत, ह्या दोन कंडिशन्स आहेत आणि या दोन कंडिशन्सला आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की बीट फ्रिक्वेन्सी जी असते ती दोघांसाठी, ज्यावेळेस साऊंड मॅक्सिमम असतो, ज्यावेळेस साऊंड मिनिमम असतो, त्या दोघांसाठी पण कशी असते, सेम असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता इथं समजून घ्या, या ठिकाणी आपण काय लिहिलंय, इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मॅक्सिमम व्हेन ॲम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम. म्हणजे साऊंडची इंटेन्सिटी कधी मॅक्सिमम असेल, ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल तर. मग फॉर मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड त्यालाच काय म्हणतात, मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडलाच वॅक्सिंग म्हणतात, लक्षात घ्या. आता हा जो शब्द आहे, हा शब्द तुम्हाला न्यूमरिकल मध्ये वापरला जातो. मग तुम्हाला कळालं पाहिजे त्यांनी कुणासाठी दिलंय, ते मॅक्सिमम साठी दिलंय का मिनिमम साठी दिलंय, त्यासाठी हे शब्द लक्षात ठेवा, वॅक्सिंग. ठीक आहे, मग आता जर ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम असेल तर a इक्वल टू प्लस मायनस 2a, आपण मागच्या पहिल्या पण एक्सप्रेशन मध्ये बघितलंय. ठीक आहे, मग प्लस मायनस 2a असेल तर मग a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की आपण जे ॲझ्युम केलेलं, इथं बघा काय ॲझ्युम केलेलं, तर तिथे ॲझ्युम केलेलं आपण 2a cos 2 पाय 2a बघा 2a cos 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू प्लस मायनस 2a. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, 2a ला 2a इथं काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग इथं कॉस तर पलीकडे गेल्यानंतर इनवर्स होणार, म्हणजे इथं आलं 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू कॉस इनवर्स प्लस मायनस 1. आता हा भाग आपला नोड अँटीनोड मध्ये झालेला आहे, सिमिलर पार्ट येतो. मग आता इथं काय होणार बघा, 2 ला 2 इथलं काय होणार आहे, कॅन्सल होणार. इथं राहणार पाय n1 मायनस n2 इंटू टी इक्वल टू कॉस इनवर्स 1. कॉसच्या कोणत्या अँगलच्या व्हॅल्यू 1 आहेत, तर कॉसच्या जर तुम्ही बघायला गेलात तर 0, पाय, 2 पाय, 3 पाय या पद्धतीने व्हॅल्यूज काय आहेत, 1 आहेत. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, मग या ठिकाणी काय होणार बघा, पाय
n1 मायनस n2 इंटू टी इक्वल टू, आणि याचा जनरल फॉर्म काय निघेल, तर याचा जनरल फॉर्म असेल पी पाय, वेअर पी इज इक्वल टू 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मग आता पायला पाय इथं काय झालं, कॅन्सल. या ठिकाणी येणार आहे n1 मायनस n2 इंटू काय येणार टी इक्वल टू पी येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मग आता आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे, कारण जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी बीट फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर डायरेक्ट निघणार नाही. मग तुम्हाला जर इथं टाइम इंटरवल दाखवता आला जो आहे n1 मायनस n2, ठीक आहे, तर तुम्हाला त्याच्यावरून बीट फ्रिक्वेन्सी काढता येऊ शकते. मग टाइम इंटरवल साठी टी ची व्हॅल्यू काढणं गरजेची आहे. टी म्हणजे टाइम इंटरवल असणार आहे. मग टी बरोबर इथं काय आलं सांगा, पी अपॉन n1 मायनस n2, बरोबर आहे. मग आता जर आपण जशा पी च्या व्हॅल्यू 0 1 2 3 याच्यामध्ये पुट करत गेलो तर आपल्याला टी च्या काय व्हॅल्यू मिळत जातील, तर बघा पुट पी इक्वल टू 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. ठीक आहे, ह्या इक्वेशन मध्ये पुट करूयात. मग आता टी ऑफ 0 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0. टी ऑफ 1 ची व्हॅल्यू किती येणार सांगा इथं, तर 1 जर टाकलं तर 1 अपॉन n1 मायनस n2, कॉमा टी ऑफ 2 ची व्हॅल्यू काय येईल, 2 अपॉन n1 मायनस n2. टी ऑफ 3 ची व्हॅल्यू काय येईल, 3 अपॉन n1 मायनस n2. असं डॉट 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 ही व्हॅल्यू येत राहणार आहेत, 0 1 2 3. ठीक आहे. आता ह्या दोघांच्यातला किंवा ह्या दोघांच्यातला टाइम इंटरवल जर तुम्ही घेतला, टाइम इंटरवल, ठीक आहे, म्हणजे काय करणार तुम्ही टाइम इंटरवल साठी कॅपिटल टी इक्वल टू काय करणार आहे, t1 मायनस t0 करणार टाइम इंटरवलला. ठीक आहे, तर किती येते t1 मायनस t0, तर 1 अपॉन n1 मायनस n2 मायनस 0 म्हणजेच 1 अपॉन n1 मायनस n2 येत आहे. सिमिलरली तुम्ही जर t2 मायनस t1 जरी केलं तरी 2 मायनस 1 अपॉन n1 मायनस n2 येणार आहे. ठीक आहे, या पद्धतीनं टाइम इंटरवल आपल्याला मिळाला 1 अपॉन n1 मायनस n2. टाइम इंटरवल जर n1 मायनस n2 असेल, ठीक आहे, तर लिहिताना आपण इथे काय लिहिणार बघा, समजून घ्या. असं लिहू शकतो आपण, टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्सिमा, काय म्हणणार आपण, मॅक्सिमा ऑफ साऊंड ऑलवेज 1 अपॉन n1 मायनस n2. म्हणजे प्रत्येकामधला जो टाइम इंटरवल असेल तो काय असेल, 1 अपॉन n1 मायनस n2 असेल. आणि जर टाइम इंटरवल तुम्हाला कळाला तर तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी कळेल. मग देअरफॉर आपण म्हणूयात बीट फ्रिक्वेन्सी काय लिहिणार आहे, बीट फ्रिक्वेन्सी इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम. ठीक आहे, मग आता काय येणार आहे, 1 अपॉन टाइम इंटरवल लिहिणार आपण, टाइम इंटरवल. ठीक आहे, ओके. मग आता फ्रिक्वेन्सीला काय म्हणणार आपण इथं, n कॅपिटल नोटेशन वापरूयात. आणि जर टाइम इंटरवलची व्हॅल्यू जर इथं तुम्ही पुट केली कुठली, टी ची 1 अपॉन n1 मायनस n2, तर त्याचा रेसिप्रोकल होणार आहे, हे डोक्यात ठेवा. म्हणजे इथं येणार आहे n1 मायनस n2 येणार. म्हणजे मॅक्सिमम साठी जी बीट फ्रिक्वेन्सी आली ती काय आली, n1 मायनस n2 आली. ठीक आहे, आता मिनिमम साठी पण हीच आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. कशा पद्धतीने आपण प्रूव्ह केलं हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता हा पार्ट एक लिहून घ्या व्यवस्थित. आता यानंतर आपण लगेच हा पार्ट बघूयात मिनिमम साठी. मग इंटेन्सिटी ऑफ साऊंड विल बी मिनिमम व्हेन अँप्लिट्यूड इज मिनिमम. म्हणजे साऊंडची इंटेन्सिटी ही मिनिमम असणार आहे कधी, जर अँप्लिट्यूड काय असेल तुमची मिनिमम असेल तर. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. ओके, आता याच्या पुढचा पार्ट असा आहे, मिनिमम अँप्लिट्यूड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, वॅनिंग म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग ए इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, मग ए इक्वल टू 0, तर इथं फॉर्म्युला लिहूयात एचा, 2a cos 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू 0 का, मिनिमम मुळे. ठीक आहे, पुन्हा 2a डिवाइडला जाणार 0 होणार, राहिलं काय, cos 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इक्वल टू 0. कॉसचा इनवर्स होणार, 2 ला 2 कॅन्सल होणार, शिल्लक राहणार पाय n1 मायनस n2 इंटू टी इक्वल टू कॉस इनवर्स 0. कॉस इनवर्स 0च्या कोणत्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे कॉसच्या कोणत्या अँगलच्या व्हॅल्यू 0 येतात, 90 डिग्री 270 डिग्री, या पद्धतीनं. मग पाय n1 मायनस n2 इंटू टी इक्वल टू पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 डॉट डॉट डॉट. ठीक आहे, या पद्धतीने व्हॅल्यू येत राहतील. आता तुम्ही जर बघितलं तर इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे.
ऑड नंबर आहे, ऑड नंबर असेल 1 3 5 आणि 1 पासून सुरुवात आहे, तर इथं आपण ऑड नंबर साठी जनरल फॉर्म्युला कोणता वापरतो, 2p-1 हे डोक्यात ठेवा. जर 1 पासून सुरुवात असेल तर मग पाय n1 - n2 into t equal to 2p-1 of pi/2, where p equal to 1 2 3 4 ... बघा 1 पुट करा इथं, 2 - 1 1 into pi/2 2 पुट करा, 4 4 - 1 3 pi/2 3 पुट करा, 5 pi/2 4 पुट करा, 7 pi/2. या पद्धतीने व्हॅल्यू येत राहणार आहेत. आता याच पद्धतीने जसं आपण इथं पी चे व्हॅल्यू पुट केलेला सेम तसंच करायचंय, पण इथं सुरुवातीला आपण काय करूयात, पायला पाय कॅन्सल करूयात आणि टी काढूयात. इथं टी बरोबर काय आला, टी बरोबर आलं इथं बघा 2p-1 अपॉन इथला बाहेरचा 2 आणि इथं काय n1 - n2 पार्ट आहे. हा पार्ट क्लिअर झाला. आता जर आपण पी च्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 यात पुट केल्या आणि त्याच्यातला टाइम इंटरवल चेक केला तर आपल्याला काय मिळतो ते बघितलं पाहिजे. मग पुट p equal to 1 2 3 4 5 ... ठीक आहे. मग आता व्हॅल्यू पुट करा. t of 1 पुट केला असता काय येते बघा, इथं 1 व्हॅल्यू पुट करा, काय येते तर 1/2 n1 - n2 1/2 n1 - n2. t2 ची व्हॅल्यू पुट केली असता, 2 पुट केला असता किती येते 3/2 n1 - n2. त्यानंतर t3 ची व्हॅल्यू काय येणार सांगा, 5/2 n1 - n2. या पद्धतीने ह्या व्हॅल्यू काय येत राहणार आहेत, इकडं पण ह्या व्हॅल्यू येत राहणार. ठीक आहे. आता टाइम इंटरवल काढायचा आहे. मग फॉर टाइम इंटरवल म्हणजे डिफरन्स बिटवीन टाइम असतो हे लक्षात ठेवा, टाइम इंटरवल म्हणजे. मग आता इथं काय येणार आहे, कॅपिटल टी इक्वल टू t2 - t1 करूयात आपण. एकाचा टाइम इंटरवल काढून बघूयात. मग t2 किती आहे 3/2 n1 - n2 मायनस 1/2 n1 - n2. ठीक आहे. 3 मधून 1 गेला, किती राहिला 2 2/2 n1 - n2. 2 ला 2 कॅन्सल झालं, 1/n1 - n2 शिल्लक राहणार. म्हणजे जो टाइम इंटरवल आहे तो टाइम इंटरवल आपल्याला काय मिळाला आहे, 1/n1 - n2 मिळाला टाइम इंटरवल. टाइम इंटरवल वरून आपण काय काढतो, बीट फ्रिक्वेन्सी. देअरफॉर बीट फ्रिक्वेन्सी म्हणजेच आपण n म्हणूयात, n इक्वल टू 1/t. ठीक आहे, कॅपिटल. n इक्वल टू 1/t असेल तर ह्याचा रेसिप्रोकल म्हणजे n असणार आहे. म्हणजे n इक्वल टू काय आलं सांगा इथं, n इक्वल टू n1 - n2. n इक्वल टू इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2 डिफरन्स बिटवीन टू फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे. म्हणजे मॅक्सिमम साठी आणि मिनिमम साठी कसे असणार आहे, सेम असणार आहे. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे n1 - n2 आहे, हे कळालं इथपर्यंत. म्हणजे ह्या दोन कंडिशन्स आहेत, ह्या दोन कंडिशन्स कदाचित तुम्हाला सेपरेट पण विचारल्या जाऊ शकतात. तुम्हाला आतापर्यंत जो विचारलंय ते 4 मार्काला प्रश्न आलाय हा पूर्णपणे, जो प्रश्न तुम्ही बघितला सुरुवातीला. ठीक आहे. आणि हा पूर्ण प्रश्न आहे, पूर्ण प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे हा, हे समजून घ्या मेनली. ठीक आहे. मग आता हे बीट फ्रिक्वेन्सीचा जो काय पार्ट आहे तो आपला झालेला आहे. यानंतरच्या पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरची न्यूमरिकल्स बघणार आहे मेनली. मग आता हा जो भाग आहे त्याची प्रॅक्टिस चांगली करा, कारण एक्सप्रेशन मोठा आहे आणि आपण पार्टमध्ये शिकवलंय. सुरुवातीच्या पार्टमध्ये आपण इक्वेशन कसं तयार करायला शिकवलं, सेकंड पार्टमध्ये आपण कंडिशन्स कशा इम्प्लिमेंट करायचं शिकवलं. जर तुम्ही सुरुवातीचं एक्सप्रेशन अनालिटिकल ट्रीटमेंट फॉर स्टेशनरी वेव्ह ते जर नीट केलं असेल तर हे एक्सप्रेशन सिमिलर आहे, पण ते केलं नसेल, ते स्किप केलं असेल तर हे अवघड जाणार आहे. आणि हे दोन्ही पण एक्सप्रेशन सांगतो विचारलेत भरपूर वेळा. आता हे तर 3 वेळा विचारलेलेच आहे, रिसेंटलीच विचारले, त्यामुळे हे विचारलं जाऊ शकतंय, समजून घ्या. ठीक आहे. मग ह्याची प्रॅक्टिस चांगली करा. विदाउट प्रॅक्टिस काय होणार नाही. आणि यातला मधल्या स्टेप आठवत नाहीत एक्झाम मध्ये जर तुमची प्रॉपर प्रॅक्टिस नसेल तर. त्यामुळे हे लेक्चर झाल्यानंतर हे एक्सप्रेशन कमीत कमी 3 वेळा, म्हणजे एकदा बघून दोनदा न बघता या पद्धतीने प्रॅक्टिस करा. खरंच जमलं तुम्हाला तर ठीक आहे, नाही जमलं तर प्रॅक्टिस करणं गरजेचे, नाही तर परीक्षेमध्ये अवघड होणार. ठीक आहे. एक काम करा, याचा स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित.